मित्रांनो, पुढच्या 1.5 ते 2 मिनिटात मी तुम्हाला आजचा सर्व सोन्याचा भाव, सध्याचा मार्केट ट्रेंड आणि सोनं विकत घ्यायचं का ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. मित्रांनो, सोन्यासोबतच चांदीही तुम्हाला आज घ्यायची का नाही घ्यायची आणि इथून पुढच्या 8 दिवसात हे भाव असे राहतील, वाढतील, स्वस्त होतील, काय होतील ह्या सगळ्याचा अंदाज मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथे आपण सोन्याचे भाव 2 ते 3 मिनिटांमध्ये रेग्युलर आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं समजून सांगतो, जेणेकरून लग्न सराईत किंवा इतरही वेळी सोनं स्वस्त झालं तर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करता येईल. मित्रांनो, सोन्यात गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत, तर डिजिटली सोनं विकत घेऊ शकता. बरेच कमेंट असे आलेले होत्या की सर, आम्हाला प्रत्येक वेळेस ज्या 2000 रुपयांचे सोनं घेता येत नाही, यांच्यासाठी जर डिजिटल सोनं जर घ्यायचं असेल तर तुम्ही बऱ्याच सोशल जे ॲप आहे त्याच्यावर डिजिटल सोनं ट्रस्टेड ॲपवर घेऊ शकता, जेणेकरून तुमचा भाव वाढला तर तुम्ही सोनं विकू शकता. 10 रुपयापासून रोज सोनं विकता घेता येतं आणि 10 रुपयापासून विकता सुद्धा येतं. आणि याचा फायदा असा होतो की आज तुम्ही 10 रुपयाचं सोनं घेतलं तर उद्या कदाचित त्याची किंमत 12 रुपये होऊ शकते आणि मग तुम्हाला 2 रुपये प्रॉफिट होऊ शकतं. म्हणून छोट्या किमतीपासून हे गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करणं हा सगळ्यात चांगला आणि व्यवस्थित पर्याय मानला जातो. सध्याचं गोल्ड जे मार्केट आहे मित्रांनो, मी तुम्हाला जे सांगत होतो की पुढच्या 5 वर्षात तिप्पट ते चौपट आजचा भाव होऊ शकतो, कारण सोनं जे आहे सध्या मस्त ट्रेंडिंगवर चाललेलं आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे सोनं स्वस्त झालं, अजूनही थोडं स्वस्त होईल, मात्र तुमच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. सध्याच्या परिस्थितीत बघा, चांदी 250 रुपये ग्राम आणि 250 रुपये जे आहे प्रति तोळा, तर 2,50,000 प्रति किलोवर सध्या महाराष्ट्र ट्रेंड करत आहे. मित्रांनो, चांदीमध्ये एक कन्सोलेशन पिरियड आलेला आहे. मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं, चांदी या रेंजच्या जवळपास तुम्हाला आणखीन महिनाभर खेळताना दिसू शकते. 2,50,000 प्रति किलोवर म्हणजेच काय, तर चांदी 2,50,000 ते 3 लाख हा बॉर्ड रेंज आहे चांदीचा. यापेक्षाही चांदी खाली येणार नाही, म्हणजेच आणखीन 5,000 खूप तर खूप खाली येईल आणि वरी सुद्धा जाऊ शकत नाही. का माहिती का मित्रांनो? कारण त्याच्यावरची बायर्स जे आहेत, विकत घेणारे आणि विकणारे हे जे आहेत संथ झालेले आहेत, म्हणजे शांत झालेले आहेत. इथे आपल्याला पाहायला भेटते की असं का होतं, तर असं एखाद्या गोष्टीची खूप मोठी खरेदी केली तर जास्त पीकवर त्यावेळेस त्या वस्तूचे भाव गेले की त्यानंतर मात्र विकत घेणाऱ्यांना ते भाव परवडत नाहीत आणि विकणाऱ्याला ते भाव वाढण्याचा वाट बघावा लागतो. आणि अशा परिस्थितीत येतो कन्सॉलिडेशन पिरियड, जो आपण आज सांगत आहेत मार्केट तिथेच खेळत असतं. आणि चांदीबाबत सध्या तरी हेच होताना आपल्याला पाहायला मिळतं. युद्धजन्य परिस्थितीत सोनं सुस्त होत आहे, मात्र चांदीच्या किमती जैसे ते राहत. चला मित्रांनो, आपण 22 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव चेक करू. म्हणजे कसं, आजच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये 1 ग्राम वजनी 22 कॅरेट शुद्ध सोनं 13,835 रुपयाला भेटतं. जर 8 ग्राम वजनी तुम्ही 22 कॅरेट शुद्ध सोनं विकत घ्यायची इच्छा बाळगत असाल तर तुम्हाला 10,680 रुपयाला भेटतं. आणि 10 ग्राम वजनी जो आपला 1 तोळा आहे तो 1,38,350 रुपयाला भेटतो. आज तुम्ही 1 तोळा सोनं विकत घेतलं तर तुम्हाला 38,000-35,000 रुपयाला पडतं. मित्रांनो, आज 22 कॅरेटच तर भाव जाणून घेतले. 24 कॅरेट सुद्धा भाव कोणते आहे तर बघा मित्रांनो, आपल्याला एक आनंदाची गोष्ट म्हणजे आजही आपल्याला 35 ते 36,000 आणि 24 कॅरेट शुद्ध सोनं जे आहे उच्चांकापेक्षा स्वस्त आहे. मित्रांनो, हे जास्त दिवस राहणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही युद्धजन्य परिस्थिती जास्त दिवस राहणार नाही आणि जर समजा अशीच राहत असली तर लोक त्याला यूज टू होतात, म्हणजे चालू द्या, काय हरकत नाही. इथं ते आपल्यावर काय जास्त इम्पॅक्ट करते. म्हणून परत एकदा, सोन्या चांदीचे भाव वाढणारच आहेत, पण सध्याच्या कंडिशनला आपल्याला छान पद्धतीने स्वस्त होताना दिसतात. आज 24 कॅरेट 99.999 शुद्धतेचे सोनं, ज्याला आपण जे आहे प्युअर गोल्ड म्हणतो, तर ज्याची दागिने कमी आणि आपल्याला जे आहे प्रेमळ विश्वास जास्त असतो, म्हणजेच आपण जे आहे ज्याचे पाटल्या करतो
ज्याच्यावर आपण वेगवेगळे असे दागिने करतो की जे बिनबट्ट्याचे असतात, ते 24 कॅरेट शुद्ध सोनं 1 ग्राम उजनी 1,593 रुपयाला आहे. तर 8 ग्राम योजनी एक 20,744 रुपयाला आहे. तर 10 ग्राम मोजनी 1,50,930 रुपयाला आहे. मित्रांनो, 1,50,930ला आजच्या दिवशी एक तोळा आपल्याला पाहायला भेटतो, 24 कॅरेट शुद्ध सोनं. यासोबतच आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की 1,85,000 ते 1,86,000 पेक्षा आजही म्हणजे 36,000ने स्वस्त आहे. किती दिवस राहील? तर मित्रांनो, आणखीन खूप झालं. महिनाभर राहील, त्याच्या पुढे राहील असं वाटत नाही. तर इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य वेळ आहे. डिजिटल करा, ऑफलाईन करा. कशी करा? सध्या थोडं थोडं सोनं विकत घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन बनी.